बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं जे काही चौथा खंड होता, या खंडामध्ये भगवान बुद्धाचे नियमित चालणारे जे काही धम्म प्रवचन होते, ते धर्म प्रवचन आपण बघितला. आज या ठिकाणी जे काही या ग्रंथाचा 5वा खंड आहे, तो खंड आपल्याला बघायचा आहे. 5व्या खंडामध्ये जे काही भगवान बुद्धाचा संघ होता, तर या संघाबद्दल पहिली माहिती दिलेली आहे. त्यामध्ये संघ आणि त्यांची संघटना हे बघायचं आहे. भगवंताच्या अनुयायाची 2 वर्गात विभागणी होत असे, भिक्खू आणि गृहस्थ असा अथवा उपासक. म्हणजे भगवान बुद्ध यांनी जो काही अनुयायी बनवले, तर त्या अनुयायामध्ये 2 प्रकारचे विभागन होते. त्याच्यामध्ये एक म्हणजे भिक्खू आणि दुसरं म्हणजे गृहस्थ किंवा जे काही बौद्ध उपासक, अशा प्रकारचे 2 विभागणी बनवले होते. संघ ही भिक्खूची संघटना, उपासकाची संघटना नव्हती. आणि याप्रमाणे जे काही संघ आहे, तर या संघामध्ये फक्त भिक्खू संघ होता. त्या संघामध्ये उपासक हे राहत नव्हते किंवा जे काही गृहस्थ आहेत ते राहत नव्हते. बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिवारजक. असे परिवारजक ही संस्था बौद्ध भिक्खूच्या संस्थेहून जुनी आहे. आणि यामध्ये जे काही भगवान बुद्ध आणि यांचा जो काही भिक्खू संघ आहे, तर ते मुख्यतः परिवारजक असे. आणि परिवारजक ही संस्था बौद्ध भिक्खूच्या संस्थेहून जुनी आहे. म्हणजे अशा प्रकारचं जे काही संस्था, जे काही परिवारजकाची असेल किंवा जे काही गृह त्याग केलेल्या जे काही संस्था असेल किंवा असे जे काही लोक राहत गेले, तर हे फार पूर्वी काळापासून अशी संस्था चालत आलेली आहे. प्राचीन परिवारजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इष्टतः परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय. आणि यामध्ये जे काही परिवारजक ते कोणाला म्हटले जाते, तर या परिवारजकामध्ये जे काही आपलं कुटुंब असेल, त्या कुटुंबाचा त्याग करून, संसार त्याग करून तो परिभ्रमण करण्यासाठी, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी असं जाण्यासाठी आणि काहीतरी मिळवण्यासाठी जे काही संघ बनतो किंवा जे काही असा गट बनतो, तर अशा प्रकारचा जो काही त्याला संघ म्हणतात. आचार्य आणि दार्शनिक यांच्या सहचार्यात यावे, यांची प्रवचने ऐकावी आणि नीतिशास्त्र, तत्वज्ञान, सृष्टी, गूढवाद इत्यादी विषयावर त्यांच्याशी चर्चा करावी. त्याने करून तत्वज्ञान मिळवावे, हा त्यांच्या परिभ्रमणाचा हेतू होता. आणि अशाप्रमाणे जे काही लोक साधू असतील, संन्यासी असतील, जे आपल्या घराचा त्याग करून, संसार त्याग करून ते घराच्या बाहेर पडतात आणि परिभ्रमणासाठी निघतात. तर परिभ्रमणासाठी निघल्याच्या नंतर जे काही आपला अभ्यास असेल किंवा काही जीवनाचे ध्येय असेल, तर त्या ध्येयामध्ये जे काही प्रवचन असेल, नीतिशास्त्र असेल, तत्वज्ञान असेल किंवा काही सृष्टी असेल किंवा काही गूढवाद असेल, तर अशा प्रकारचं काही ज्ञान असेल किंवा अशा विषयावर काहीतरी चर्चा करावी, म्हणून हे लोक संघाने राहत गेले. काही प्राचीन परिवारजक दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशी राहत असत, परंतु कोणालाही गुरु न मानता एकटेच राहत असत. आणि अशाप्रमाणे जोपर्यंत एका जागी ज्ञान मिळत आहे आणि दुसरा गुरु मिळणार नाही आपल्याला, तोपर्यंत तो एकाच जागी ठिकाणी राहत गेले आणि एकाला गुरु मानत गेले. आणि गुरु कदाचित मानत बी नसत, फक्त ते अभ्यास करत असत. ह्या प्राचीन परिवारजकाचा संघ असे. वर्तनाचे नियम नसत, त्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येयही त्यांच्या समोर नसायचे. आणि अशाप्रमाणे अशा प्रकारचा जो काही संघ निर्माण होत गेला, तर या संघाजवळ कोणतंही ध्येय नसायचं किंवा कोणत्याही काही ध्येयाबद्दल काही शाश्वती नसायची किंवा कोणती माहिती नसायची. फक्त अभ्यास करत जायचा आणि माहिती घेत राहायची, फक्त एवढंच त्यांना माहित होतं. भगवंतानेच प्रथम आपल्या अनुयायाचा एक संघ, आता भातृभावाने एकत्र आलेला समुदाय बनविला आणि त्यांच्या वर्तणुकीचे नियम आणि ज्या ध्येयाची साधना करून ते प्राप्त करून घ्यायचे ते त्यांच्या पुढे ठेवले. आणि ज्याप्रमाणे जेव्हा बुद्धाच्या अगोदर जे काही संघ बनत गेले, तर ते संघ एका जागी फक्त
जोपर्यंत आपल्याला ज्ञान मिळते तिथपर्यंत ज्ञान घ्यायचं, जोपर्यंत दुसरा कोणी गुरु भेटणार नाही, आपल्याला शिकवणारा भेटणार नाही, तोपर्यंत आपण शिकत राहायचं. आणि दुसरा गुरु भेटला की इथून दुसरीकडे निघून जायचं, दुसरीकडे शिकायला जायचं. आणि त्याचप्रमाणे कोणीही कोणाला गुरु मानत नसत, फक्त आपण शिकणार आहोत किंवा आपण एक शिकाऊ आहोत असेच प्रत्येक जण आपल्याला मानत गेले. आणि कुठेही एका जागी ते ठराविक राहत नसत किंवा जास्त संघानं किंवा जास्त सदस्यामध्ये राहत नसत. परंतु पहिली वेळेस जेव्हा भगवान बुद्ध याने संघ बनवला तर तो संघ हा परिवारजक संघ असा बनला की त्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. कारण बुद्धानं सर्व काही धम्म प्रवचन दिलं होतं आणि बुद्धानं सर्व काही आत्मसात केलेलं होतं. त्याच्या पलीकडे शिकायसारखं असं काहीच नव्हतं. आणि अशामुळे जे काही भगवान बुद्धानं संघ बनवला तर तो संघ हा स्थायिक किंवा सामूहिक असा राहत होता. आणि जे काही प्रज्ञा असेल किंवा जे काही ज्ञान असेल तर ते संपादन करण्याचा, एका जागी राहून संपादन करण्याचा प्रयत्न करत असत. यानंतर जे काही बुद्धाच्या संघामध्ये काही जे प्रवेश करायचा असतो तर त्याबद्दल जे काही अटी असतात तर ते अटी सुद्धा या ठिकाणी सांगितलेली आहेत की संघात कोणालाही प्रवेश मिळेल. ज्याला जातीचे बंधन नसे, त्यात पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती. संघ प्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसते आणि संघात जातीला स्थान नव्हते. संघात सामाजिक प्रतिष्ठेची उच्च किंवा नीच असा भेदभाव पाळला जात नसे आणि संघात सर्व समान मानले जात असत. संघामध्ये माणसाचे महत्व त्यांच्या अंगच्या गुणावर ठरविले जात असे तर कुळावर नाही. आणि जेव्हा भगवान बुद्धाने जेव्हा संघ निर्माण केला तर त्या संघामध्ये जे भगवान बुद्धाचे जे काही धम्म होता तर तो धम्म असा सांगत होता की त्या संघामध्ये सामील होण्यासाठी कोणतीही उच्च निश्चितता नव्हती, कोणत्याही प्रकारची जात नव्हती किंवा कोणत्याही प्रकारचं वयानं समजा कोणी मोठा असेल असंही नव्हतं. तर त्यानं ज्याप्रमाणे शिक्षण संपादित केलं त्याप्रमाणे तो श्रेष्ठ बनत गेला. आणि त्यामुळं तिथं प्रत्येकाला जाण्याची मुभा होती, जाण्याची परवानगी होती, संघामध्ये सामील होण्याची परवानगी होती. त्यामुळं त्या ठिकाणी कोणत्याही जातीतला असोत, कोणत्याही धर्मातला असोत किंवा कोणत्याही कुळातला असोत किंवा महिला असतील किंवा पुरुष असतील, कोणालाही त्या ठिकाणी परवानगी होती. भगवंत म्हणत असत संघ हा एक महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत. आणि भगवान बुद्ध असे एक म्हणायचे की जे काही भगवान बुद्धाचा जो काही संघ आहे तर तो संघ एक भला मोठा एक महासागर आहे. आणि त्यामुळं त्या महासागरामध्ये एखादं येत असलेलं पाणी कसंही असल तरी त्या पाण्याला तो सागर येऊ नको असं म्हणत नाही. त्याप्रमाणे हे भगवान बुद्धाचा जो काही संघ होता तर संघ तो अशाच प्रकारचा होता, तो एक सागराप्रमाणे होता. त्यामुळे त्या सागरामध्ये कोणीही येऊन प्रवेश करत गेलं आणि कोणालाही प्रवेश करण्याची अनुमती होती. नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्व असतात आणि ज्याप्रमाणे या सागरामध्ये जे अलग अलग येणाऱ्या नद्या असतील तर त्या नद्याला जसे अलग अलग प्रकारचं काही नावं असतात, काही अस्तित्व असतात. आणि त्याचप्रमाणे परंतु नवी नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते. आणि त्यानंतर जसं समजा त्या नदीचे एखादं नाव असेल, त्या नदीमधून पाणी येत असेल, परंतु जेव्हा ते नदीचं पाणी समुद्रामध्ये प्रवेश करते, समुद्रामध्ये जाते, तेव्हा मात्र त्या पाण्याला कोणतंही नाव राहत नाही किंवा त्या नदीचं नाव त्या पाण्याच्या सोबत त्या समुद्रामध्ये येत नाही, तर ते फक्त समुद्रच एक तयार होते. आणि अशाच प्रकारे या संघामध्ये सुद्धा जोपर्यंत त्या संघामध्ये सामील होण्याच्या अगोदर त्या व्यक्तीचे नाव ठराविक असतील, परंतु या संघामध्ये आल्याच्या नंतर त्यांचे जे काही वैयक्तिक नाव होते हे नावं पुसल्या जातात, मिटवल्या जातात. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर जे काही संघातली नावं असेल किंवा संघ म्हणून आहे तर हेच नाव फक्त त्यांच्या समोर राहत गेलं, ते इतराबरोबर मिळून एकरूप होते. संघाची ही स्थिती तशीच आहे. भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो. त्यांची जात, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा व कुळ ही लोप पावतात असे भगवंत म्हणतात. आणि अशाप्रमाणे जेव्हा नदीमधून पाणी समुद्रामध्ये मिळाल्याच्या नंतर जोपर्यंत त्या नदीचं नाव हे आहे मिटल्या जाते, त्याचप्रमाणे तो व्यक्ती कोणत्याही नावाचा असेल, कोणत्याही जातीचा असेल, कोणत्याही कुळाचा असेल किंवा महिला असेल किंवा पुरुष असेल, परंतु तो समुद्रामध्ये आल्याच्या नंतर त्याला या कुळाचं या जाती जीवनाचं काही घेणं राहणार नाही आणि ते
या समुद्रामध्ये आल्यावर, या संघामध्ये आल्यावर फक्त संघाचा सभासद एवढंच फक्त ओळखायला येतील. संघात जो एक भेद मानला जात असे तो लिंग विषयक, आणि भिक्खू संघ आणि भिक्खुनी संघ हा दोन वेगळ्या संस्था असत. आणि अशा प्रमाणे जे काही संघामध्ये सामील झाल्याच्या नंतर भगवान बुद्धानं फक्त महिलाचा एक संघ आणि पुरुषाचा एक संघ अशा प्रकारचे फक्त दोन अलग अलग विभाग बनवले होते. संघातील घटकाचे श्रामणेर आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात. आणि यामध्ये जे काही संघामध्ये सामील व्हायचं असेल तर यामध्ये बुद्धानं दोन गट पाडले होते. दोन गट म्हणजे जे काही पहिलं श्रामणेर व्हावं लागत गेलं, काही दिवस श्रामणेर राहायचं, आणि श्रामणेर राहिल्याच्या नंतर त्याचे जे काही पूर्ण अटी असतील, काही शर्ती असतील ते परिपालन केल्याच्या नंतर परत मग आपल्याला संघामध्ये पूर्ण प्रवेश मिळत होता किंवा भिक्खू म्हणून प्रवेश मिळत होता. 20 वर्षातील प्रत्येक मनुष्य श्रामणेर मानला जाईल, आणि त्रिशरण आणि दशशिला ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रामणेर बने. आणि अशा प्रमाणे जे काही 20 वर्षावर जे काही लहान एखादा मुलगा असेल आणि तो मुलगा जर भिक्खू संघामध्ये सामील झाला तर त्याला श्रामणेर असे म्हणत असत. आणि 20 वर्षापेक्षा ज्याचं वय जास्त झालेलं आहे तर अशाला भिक्खू म्हणून समजत असत. आणि अशा प्रमाणे जे काही हा श्रामणेर वर्ग आहे तर या गटासाठी फक्त त्रिशरण किंवा जे काही दक्षशिला आहे तर ते फक्त ग्रहण करण्याच्या जे काही म्हणजे अटी त्यांना होत्या. त्रिशरण म्हणजे मी बुद्धाला शरण आहे, मी धम्माला शरण आहे आणि मी संघाला शरण आहे. आणि याप्रमाणे जे काही श्रामणेर होते तर या श्रामणेराला त्रिशरण जे आहे तर हे अटी लागू होत्या. आणि त्यांना त्रिशरण म्हणजे मी जे काही बुद्धाला शरण जातो, मी धम्माला शरण जातो आणि मी संघाला सुद्धा शरण जातो, कारण तर भिक्खूच्या संघामध्ये हे श्रामणेर राहत नव्हते, त्याच्यामुळे ते संघाला सुद्धा शरण जातो अशी अट त्यांना होती. दक्षशिला म्हणजे मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी ब्रह्मचर्य पाळील, मी असत्य बोलणार नाही, आणि मी मद्यपान करणार नाही. आणि अशा प्रमाणे हे जे काही श्रामणेर आहेत तर त्या श्रामणासाठी दशशिला हा सुद्धा मानायच्या होत्या. यामध्ये जे आपण पंचशिला म्हणतो तर ते पंचशिला सुद्धा त्यामध्ये मानायची होती. त्या पंचशिलेमध्ये मी चोरी करणार नाही, किंवा मी ब्रह्मचर्य पाळील, किंवा मी खोटं बोलणार नाही, किंवा मी मद्यपान पिणार नाही, अशा प्रकारचे जे काही अटी होत्या तर हे अटी त्या श्रामणेराला लागू होत होत्या. मी अवेळी अन्नसेवन करणार नाही, मी असभ्य आणि अनैतिक करणार नाही, मी अलंकाराने आपले शरीर भुजविणार नाही, मी ऐशारामात दूर राहील, मी सुवर्ण आणि रोपे यांचा लोभ धरणार नाही. आणि ज्याप्रमाणे या श्रामणेराला ज्याप्रमाणे चोरी करणार नाही किंवा खोटं बोलणार नाही हे जे अटी त्यांना लागू होत्या, त्याचप्रमाणे जे ते संघामध्ये जेव्हा जेव्हा राहत गेले तर संघामध्ये राहत असताना जे काही अनैतिक कृत्य असेल तर ते अनैतिक कृत्य करणार नाही, किंवा काही दागिने असतील तर ते दागदागिने अंगावर ठेवणार नाही, आणि आयुष आरामातलं म्हणजे पूर्ण आरामदायी असं जीवन मी जगणार नाही, आणि कोणत्या प्रकारचे काही सोने असेल, चांदी असेल, असं कोणताही धन दौलत यांचा मी लोभ करणार नाही, हे सुद्धा त्या श्रामणेराला पाळावं लागत गेलं. अशा या 10 प्रतिज्ञा आहेत. या प्रत्येक श्रामणेराने घ्यावयाच्या 10 प्रतिज्ञा आहेत. श्रामणेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे. श्रामण हा भिक्खूच्या स्वाधीन असून भिक्खूच्या सेवेत आपला काळ व्यतीत करत असे, त्याने परिवर्ज्या घेतली नसे. आणि अशा प्रकारे जे काही श्रामणेर होते तर या श्रामणेरने परिवर्ज्या घेतलेली नसायची. जेव्हा भिक्खू होतात, भिक्खू मध्ये जेव्हा सामील होतात तर त्यांना परिवर्ज्या घ्यावं लागत होती, परंतु जोपर्यंत ते भिक्खू होणार नाही, फक्त श्रामणेर आहेत, तर त्यांना हे जे काही परिवर्ज्य आहे ते परिवर्ज्य घ्यायची काही गरज नव्हती. आणि त्यामुळं जर कदाचित पुढे चालून श्रामणेर काही दिवस राहिल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की मी गृहस्थ जीवनामध्ये परत जायचं आहे मला, तर तशी त्यांना परवानगी होती, त्याने गृहस्थ जीवनामध्ये जाऊ शकत होते. भिक्खू व्हायला 2 अवस्थांमधून जावे लागे. पहिली परिवर्ज्या आणि दुसरी उपसंपदा. उपसंपदा केल्यावर ती भिक्खू ठरे. आणि अशा प्रमाणे श्रामणेर जे आहे हे श्रामणेर नंतर जर त्यांना वाटलं की मी संसारामध्ये जावं किंवा जे काही आपल्या घराकडे जावं तर तो घराकडे जात होते किंवा संसारामध्ये जात होते, किंवा त्यांना जर असं वाटलं की मी भिक्खू मध्ये सामील व्हावं तर ते भिक्खू मध्ये सामील होत होते. आणि अशा प्रमाणे श्रामणेर मधून जेव्हा भिक्खू संघामध्ये जायचं असेल तर त्यासाठी सर्वात प्रथम परिवर्ज्या आणि जे काही उपसंपदा असतील
तर ते उपसंपदा त्यांना पाळावं लागत होत्या, ते नियम त्याला पाळावं लागत होते, ते अटी त्यांना पाळावं लागत होत्या आणि ते अटी पाळल्याच्या नंतरच ते श्रामणेर मधून संघामध्ये प्रवेश करत गेले. ज्या श्रामणेराला भिक्खू होण्यासाठी परिवर्ज्य घेण्याची इच्छा असेल त्याला ज्या भिक्खूला उपाध्याय पदाचा अधिकार असेल त्यांच्याकडे जावे लागेल. भिक्खू म्हणून 10 वर्षे घालविल्याशिवाय भिक्खूला उपाध्याय पद प्राप्त होत नसे. आणि अशाप्रमाणे एखादा श्रामणेर असेल तर त्या श्रामणेराला समजा भिक्खू मध्ये समाविष्ट व्हायचा असेल तर त्या भिक्खू संघामध्ये जे काही सभासद असतील तर त्यांच्याकडून आपण जे काही त्यांची शिकवणूक आहे ती शिकवणूक घ्यावी लागत होती, परिवर्ज्य घ्यावी लागत होती. आणि अशानंतर भिक्खू संघामध्ये राहिल्याच्या नंतर कमीत कमी 10 वर्षे राहिल्याच्या नंतर त्याला उपाध्याय पद हे सुद्धा म्हणजे पद धारण करत होते किंवा त्यांना मिळत होतं. उपाध्यायाने श्रामणेराला त्यांचा परिवारजक म्हणून स्वीकार केल्यावरच त्यांच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे. आणि अशाप्रमाणे जे काही 10 वर्षे भिक्खू संघामध्ये झालेले काही भिक्खू असतील तर त्याला उपाध्यायाची जी पदवी मिळत गेली तर असे उपाध्याय हे पदवी धारक असलेले भिक्खूच फक्त नवीन श्रामणेराला दीक्षा देऊन धम्मदीक्षा देऊन आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेण्याचा अधिकार त्यांना होता. हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलवलेल्या संघ सभेत उपाध्यायाला श्रामणेरावर उपसंपदेवर अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागत असे. आणि त्यानंतर जेव्हा ते जे काही श्रामणेर असेल तर त्या श्रामणेर मधून भिक्खू मध्ये गेल्याच्या नंतर आणि काही काळ जे काही आपलं शिक्षण असेल भिक्खू संघाचं किंवा काही जे नियम असतील तर हे काही काळ लोटल्याच्या नंतर जे काही पहिली उपसंपदा त्यांना ग्रहण करावी लागत होती तर त्या उपसंपदा ग्रहण करण्यासाठी त्यामध्ये एक भिक्खूची जे काही एक सभा बोलत होते आणि त्या सभेमध्ये जे काही उपाध्याय असेल तर त्या उपाध्यायाला या भंतेजीला जे काही उपसंपदा देण्यासाठी विनंती करत असत आणि त्यानंतर तो उपाध्याय ते उपसंपदेचं अटी यांना सांगत असेल किंवा त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेत असत. जो भिक्खू पदाचा स्वार्थी आहे, भिक्खू पदाचा प्रार्थी आहे तो परिवारजक त्या पदाला योग्य आहे की नाही यांची खात्री करून घ्यावी लागे. ही खात्री करून घेण्यासाठी परिवारजकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत असत. आणि यानंतर ज्या वेळेस उपसंपदा त्या भिक्खूला द्यायची आहे तर त्यावेळेस हे जे काही उपाध्याय आहेत तर हे उपाध्याय त्या भिक्खूला काही प्रश्न विचारत असत आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्या भिक्खूला द्यावं लागत असत. आणि भिक्खूनं जर प्रश्नाचे उत्तर दिलं तर नंतर त्यांच्याकडून जे काही उपसंपदा असेल तर ही उपसंपदा करून घेतली जात असेल. जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हा परिवारजकाला भिक्खूपद मिळेल. आणि अशाप्रमाणे जे काही तो संघ आहे तर त्या संघानं या भिक्खूला उपसंपदेची जर परवानगी सगळ्यांनी मिळून दिली किंवा परिवारजकाची जर परवानगी दिली तेव्हा त्यांना भिक्खूपद मिळत असे आणि तो भिक्खू होत गेला. भिक्खूंनी संघात प्रवेशासंबंधीचे नियम भिक्खू संघ प्रवेशाच्या नियमाप्रमाणे आणि अशाप्रमाणे जे काही भिक्खूनी आहेत तर हे भिक्खुनीचे सुद्धा नियम त्याचप्रमाणे होते जे नियम भिक्खूसाठी होते. म्हणजे भिक्खू असतील किंवा भिक्खुनी असतील तर यांना पहिले श्रामणेर झाल्याच्या नंतर त्यांना जर वाटलं तर ते भिक्खू मध्ये समावेश होण्यासाठी ते आपली एक विनंती करत गेले आणि विनंती करून संघामध्ये जेव्हा जे उपाध्याय असतील ते त्यांच्याकडून धम्मदीक्षा घेऊन ते भिक्खू होत गेले. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे भिक्खू आणि त्यांची प्रतिज्ञा. उपासक आणि श्रामणेर शीलपरती पालनाच्या अटीने आपल्याला बांधून घेतो. अशाप्रमाणे जे काही उपासक असतील किंवा जे काही श्रामणेर असतील तर हे फक्त जे काही सील असेल तर त्या सील पालनाच्या अटी म्हणजे सील पालनाच्या अटी जे काही असतील हे त्यांना पाळावं लागत गेल्या. परंतु भिक्खू सील ग्रहण करतो ते व्रत म्हणून सील व्रताचे उल्लंघन करता येत नाही आणि त्याला प्रतिष्ठा करावी लागते आणि उल्लंघन झाल्यास तो शिक्षक पात्र ठरतो. आणि अशाप्रमाणे जे काही श्रामणेर असेल किंवा उपासक असेल यांना फक्त जे काही सील असतील त्या सीलच्या जे काही अटी असतील ते फक्त अटी बांधलेल्या होत्या. परंतु जेव्हा तो भिक्खू होईल जेव्हा तो भिक्खू संघामध्ये समाविष्ट होईल तेव्हा मात्र जे काही सील असतील तर हे पूर्ण सील पूर्णतः पाळण्याचे नियम भिक्खूवर लागू होते. आणि समजा कदाचित एखाद्या वेळेस एखाद्या भिक्खूनं हा नियम जर नाही पाळला
तर तेव्हा मात्र तो शिक्षेचा सुद्धा पात्र राहत असे. भिक्खू ब्रह्मचार्याची प्रतिज्ञा करतो, भिक्खू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो, भिक्खू वृद्धा वल्गना न करण्याची प्रतिज्ञा करतो, भिक्खू जीव हत्या न करण्याची प्रतिज्ञा करतो, नियम त्यांची अनुज्ञा देत नाही त्या वस्तू जवळ न बाळगण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो. भिक्खूला खालील 8 वस्तू फक्त जवळ बाळगता येतात. आणि अशा प्रकारे जे काही भिक्खू आहेत हे भिक्खू चोरी करणार नाही, खोटं बोलणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे जास्तीचे दागदागिने माझ्याजवळ ठेवणार नाही, जास्त पैसे मी माझ्याजवळ ठेवणार नाही, अशा प्रकारच्या अटी भिक्खूसाठी हे होत्या. आणि त्याचप्रमाणे शरीर आच्छादनासाठी 3 चिवरे, ती म्हणजे कमरेत गुंडाळण्याचे उत्तरवासक आणि अंगावर घ्यायचे उत्तरवासक आणि थंडी वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी संघाटी हे वस्त्र. आणि अशा प्रमाणे जे काही भिक्खू यांची परिवर्ज्य घेतलेली असतील तर त्यांना कपडे ठेवण्याबद्दल सुद्धा अटी होत्या. तर त्यामध्ये जे काही आपल्या कमरेसाठी जे गुंडाळण्याचं वस्त्र आहे, म्हणजे कमरेवरून जसं समजा आपल्या याच्यासारखं खाली कमरेपासून खाली लटकतं जे असते, तर अशा प्रमाणे एक जे कपडा होता तर ते कपडा ठेवण्याचा अधिकार होते. त्यानंतर अंगावर घ्यायचे एक उत्तर वस्त्र ते एक होतं. आणि त्यानंतर एखाद्या बार समजा थंडी वगैरे वाजली तर थंडी वगैरे वाजल्याच्या नंतर एखादं एक्स्ट्रा कपडे आपल्या अंगावर असावं, तर असा कपडा राहण्याची फक्त अनुमती किंवा एवढे वस्त्र बाळगण्याची अनुमती भिक्खूंना होती. त्यानंतर करगोटा, भिक्षापात्र, वस्त्रा, सुई धागा आणि पाणी गाळण्याचा कपडा अशा प्रमाणे सुद्धा हे भिक्खूंना जवळ ठेवण्याची अनुमती होती. भिक्खू निर्धर राहण्याची प्रतिज्ञा करतो. अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे, भिक्षेवर त्याने आपली उपजीविका केली पाहिजे, दिवसातून एकच वेळ त्याने भोजन केले पाहिजे, ज्या ठिकाणी संघासाठी विहार बांधला नसेल त्या ठिकाणी त्याने झाडाखाली राहिले पाहिजे. त्यानंतर जे काही भिक्खू असतील ज्यांनी परिवर्ज्या घेतलेली आहे तर अशा भिक्खूंसाठी असे नियम होते की कोणतंही जे काही जास्तीत जास्त अन्न आपल्यापाशी बाळगलं नाही पाहिजे, जेवढं लागतं तेवढंच आपण खाल्लं पाहिजे आणि जे लागते ते त्या आपण भिक्षा मागून खाल्लं पाहिजे, भिक्षा मागून जेवढं लागते आपण तेवढं खाल्लं पाहिजे आणि दिवसातून फक्त एकच वेळ जेवलं पाहिजे. अशा प्रकारच्या अटी होत्या. आणि एक वेळ जेवून नंतर समजा जे काही संघासाठी असेल किंवा कुठे एखादा मठ असेल जे किंवा एखादा बुद्धविहार असेल तर अशा बुद्धविहारात राहायचं. आणि समजा एखादं बुद्धविहार समजा कुठं त्याला राहायला भेटलं नाही तर एखाद्या झाडाखाली राहायचं, मात्र कोणत्या वस्तीमध्ये किंवा गावामध्ये राहायला जायचं नाही. अशा प्रकारच्या अटी भिक्खूला होत्या. भिक्खू आज्ञापालनाची प्रतिज्ञा करीत नाही. आपल्याहून श्रेष्ठाचा मान राखणे, औपचारिक नम्रता दाखविणे ह्या गोष्टी श्रामणेराकडून अपेक्षित असतात. भिक्खूची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्यांच्या साधनेवर अवलंबून असते. त्याने परिशिष्टाच्या वेळेऐवजी धम्माची आज्ञा पाळायची असते. त्यांच्या परिवर्जक प्रज्ञा अथवा मोक्षदानाची देवी सामर्थ्य असते असे तो मानित नाही. अंधपतन अथवा उद्धार हा त्यांच्या स्वाधीन आहे, म्हणून त्याला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. आणि अशा प्रमाणे जे काही भिक्खू होते तर या भिक्खूला आज्ञा पालनाची प्रतिज्ञा करावं लागत होते. आणि जे काही श्रामणेर होते हे श्रामणेर मात्र हे भिक्खूकडे राहत असत आणि भिक्खूकडून ज्ञान संपादन करत असत. आणि अशा प्रकारचे जे काही श्रामणेर असेल तर हे भिक्खूकडून ज्ञान संपादन करायचं. आणि त्यानंतर आपल्याला जर वाटलं की आपल्याला भिक्खूमध्ये राहायचं आहे तर भिक्खू संघाची हे करायची, म्हणजे त्याच्यात उपासक बनायचं किंवा आपलं भिक्खू संघामध्ये सामील व्हायचं, परिवर्ज्या घ्यायची. किंवा जर आपल्याला वाटलं आपल्याला संसारामध्ये जायचं आहे तर आपल्या घराकडे जाऊन तो संसारात सुद्धा रमू शकते. असं अटी या ठिकाणी होत्या. आणि प्रतिज्ञा भंग घडल्यास भिक्खूच्या हातून पराजिका हा दोष होतो आणि पराजिका दोषात शिक्षा म्हणजे संघातून हकालपट्टी करणे. आणि अशा प्रमाणे जे काही भिक्खू असतील एकदा भिक्खूमध्ये समाविष्ट झाल्याच्या नंतर जे काही त्यांना अटी दिलेल्या आहेत त्या अटी पूर्णपैकी पाळाव्या लागत होत्या. परंतु कदाचित एखादी अट ही त्यांच्याकडून पाळल्या गेली नाही तर मात्र त्यांची भिक्खू संघामधून हकालपट्टी होत गेली. त्यानंतर जे काही भिक्खू आणि भिक्खूचे काही धार्मिक दोष असतात त्याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे की भिक्खूकडून घडलेला प्रतिज्ञाभंग हा त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध आहे असे समजले जाते. आणि अशाप्रमाणे जे काही भगवान बुद्धानं जे काही पंचशिला असतील, दशशिला असतील किंवा जे काही अष्टांग मार्ग असेल तर यांचा
परिपालन हे भिक्खूला करावं लागत असं. आणि समजा एखाद्या अटीचं पालन त्या भिक्खूकडून समजा नाही झालं तर तेव्हा मात्र नुसतं भिक्खूच नाही तर तो धर्माविरुद्ध केलेला अपराध आहे असे म्हणत असे आणि त्यामुळे त्यांची भिक्खू संघामधून हकालपट्टी होत असे. या अपराधाशिवाय भिक्खूच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जात असत. त्यांना संघनिषेध अशी संज्ञा होती. आणि अशाप्रमाणे या हे काही अपराध होता अशा प्रकारचा तर या अपराधापेक्षा काही वेगळे सुद्धा अपराध होते आणि ते अपराध म्हणजे त्यांना संघनिषेध अशी संज्ञा देत असत. म्हणजे संघामधून हकालपट्टी करून जसं आपण म्हणतो एखाद्या समाजामधून त्याला वाळीत टाकलं तर अशा प्रकारची सुद्धा त्याला संज्ञा होती किंवा तशा प्रकारची त्याला शिक्षा होती. आणि विनय पिटकात अशा 13 अपराधाची यादी आढळते. आणि अशाप्रमाणे जसा हा बुद्ध आणि त्यांचा धर्म हा ग्रंथ आहे हा ग्रंथ आहे तर हे ग्रंथ ज्याच्यामधून घेतला ज्या पुस्तकामधून घेतला ज्या ग्रंथामधून घेतला त्या ग्रंथाचं नाव जे विनय पिटक आहे किंवा त्रिपिटक आहे त्या त्रिपिटक मधला एक जे विनय पिटक आहे तर त्या विनय पिटकामध्ये या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की कदाचित जर काही अटी भंतेजीनं जर नाही पाळल्या तर त्यांना कोणत्या प्रकारच्या शिक्षा दिल्या जात असे आणि ते पराजिकासारखे आहे. त्यानंतर जे काही भिक्खू आणि त्या भिक्खूला काही प्रतिबंध सुद्धा दिले होते तर ते संघनिषेध आणि पराजिका याशिवाय भिक्खूंना काही प्रतिबंध अथवा नियम पाळावे लागेल आणि गृहस्थासारखा भिक्खू वाटेल ते करू शकत नाही. आणि अशाप्रमाणे काही प्रतिबंध सुद्धा त्यांना दिले होते की तुम्ही हे नाही केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे काही एखाद्या गृहस्थासारखं समजा कोणी जीवन जगू म्हणजे गृहस्थासारखं समजा विलासानं समजा म्हणजे जवळ पैसे ठेवायचे गावामध्ये राहून जायचं कोणाच्या घरी जाऊन राहायचं किंवा आपण आपल्या परीनं कोणाला तरी काहीतरी मागायचं हे खायला करा ते खायला करा असं करायचं तर अशा प्रकारचं काहीही जमत नव्हतं. असे प्रतिबंध त्या भिक्खूला दिलेले होते. यापैकी एका प्रतिबंध प्रणालीत निसर्गीय पचित्तीय अशी संज्ञा असून त्यात भिक्खूने पाळावयाचे 26 प्रतिबंध समाविष्ट होतात. आणि अशाप्रमाणे एक जे नियम आहेत तर ते नियम भिक्खूसाठी जे होते तर त्या नियमाला एक निसर्गीय किंवा पचित्तीय अशी संज्ञा म्हणत गेली किंवा अशी एक असं शब्द म्हणत गेले. आणि अशाप्रमाणे याच्यामध्ये नियमामध्ये त्या भिक्खू संघाला जवळपास 26 प्रकारचे प्रतिबंध होते. म्हणजे 26 प्रकारचे असे काम सांगले होते की ते काम ते भिक्खूंनी केलेच नाही पाहिजे. हे प्रतिबंध चिवरे लोकरीचा बिछाना भिक्षापात्र आणि औषधी यांच्या अस्वीकृती संबंधी होता. आणि हे जे काही 26 प्रकारचे काही प्रतिबंध होते तर हे प्रतिबंध जे काही भिक्खूंना आपल्या जवळ ठेवायचे असतात ती चिवरे त्यानंतर जे काही आरामदायी जे काही बिछाना असेल की जिथं गादी असली पाहिजे झोपायला नरम काहीतरी ठिकाण असलं पाहिजे अशा प्रकारचं किंवा जे काही आपलं भिक्षापत्र असेल किंवा जे काही समजा एखाद्या बिमारीमध्ये त्याला भिक्खू बी एखाद्या वेळेस बिमार पडतात आणि तब्येत खराब होते तर अशा वेळी जर कोणत्या प्रकारचे औषधं जर आपल्यापाशी ठेवायचे असतील तर त्या संदर्भामध्ये हे 26 नियम किंवा प्रतिबंध होते. काही प्रतिबंध सुवर्ण आणि रोपे यांचे दान घेणे व न घेणे यासंबंधी आहेत तर काही संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याचा आणि देवघेवीच्या कामी नसलेल्या भिक्खू संबंधी होता. आणि अशाप्रमाणे यामध्ये दुसरे बी असे काही प्रतिबंध होते की जे काही सोनं असेल चांदी असेल किंवा अशा प्रकारचे जे काही मोठ्या प्रकारचं दान असेल तर हे दान घेण्यासंबंधी होते. आणि काही मालमत्ता असेल की कोणी एखादं प्रॉपर्टी दान करत असेल कोणी शेती दान करत असेल तर या संदर्भात सुद्धा हे नियम होते. आणि या प्रतिबंधाच्या उल्लंघनात निसनीय म्हणजे परतफेड आणि प्रचित्तीय म्हणजे पश्चाताप व्यक्त करणे या शिक्षा सांगितलेल्या आहेत. आणि अशाप्रमाणे अशा प्रकारचं जर समजा काही दान धर्म भंतेजीनं स्वीकारला तर त्याच्यामध्ये स्वीकारलेल्या दान धर्माचं परतफेड करायचं किंवा जे काही आपण दान धर्म स्वीकारलेला आहे जे स्वीकारायला नाही पाहिजे तर त्याचा आपण पश्चाताप केला पाहिजे अशा प्रकारच्या अटी होत्या. आणि या प्रतिबंधाशिवाय भिक्खूला पश्चातीय या नावाने 92 निर्बंध पाळावे लागत असत. आणि असं जर समजा केलं जर अशा प्रकारे जे काही एखादं सोनं चांदी किंवा एखादी मोठी धन दौलत प्रॉपर्टी जर आपण कोण दान केली आपण ती घेतली स्वतःसाठी बाळगली तर तेव्हा त्यांना असे नियम होते समजा असे केल्याच्या नंतर
की त्यांना कमीत कमी 92 प्रकारचे निर्बंध परत पाळावे लागत असे. म्हणजे एखादी समजा जर आपण नियम मोडला तर त्या शिक्षेच्या पात्र राहण्यासाठी अलग प्रकारचे 92 प्रकारचे आणखी नियम त्याच्यामध्ये होते की त्या 92 नियमामधून त्याला जावं लागत होतं. म्हणजे ती एक शिक्षा होती त्या भिक्खूंना. त्यानंतर भिक्खू आणि जे काही शिष्टाचाराचे नियम होते ते या ठिकाणी दिलेले आहेत की भिक्खूचे वर्तन चांगले असावे, त्यांची चालचलवणूक इतरांना आदर्शवाद वाटेल अशी असावी. आणि जे काही भगवान बुद्धाचे जे काही शिष्य होते ते त्या शिष्यासाठी एक शिष्टाचाराचे नियम भगवान बुद्धाने बनवले होते. आणि ते शिष्टाचाराचे नियम म्हणजे जेव्हा जे भिक्खू असतील हे भिक्खू जेव्हा राहत असतील, समाजामध्ये वावरत असतील, तर त्यांनी समाजामध्ये असं वावरायला पाहिजे की कोणीही त्या भिक्खूंना नाव मोठं ठेवलं नाही पाहिजे किंवा त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे की भिक्खू कसे शांत चालतात, कसे शांत राहतात, कसे नियमाने राहतात. अशा प्रमाणे जे काही नियम हे लोकांनी घेतले पाहिजे असं भिक्खून राहिलं पाहिजे. यासाठी भगवंताने शिष्टाचाराचे अनेक नियम केलेले आहेत आणि शिष्टाचाराच्या नियमांना शेखीय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदर 75 आहे. आणि अशा प्रमाणे जेव्हा समाजात राहायचं किंवा भिक्खू संघामध्ये राहायचं तर त्यावेळेस काही शिष्टाचाराचे जे काही नियम बनवलेले आहेत भिक्खूसाठी, तर ते नियम हे 75 प्रकारचे अलग अलग होते. तर ते 75 प्रकारचे नियम भिक्खूंनी बाळगावे लागत होते. शिष्टाचाराचे काही नियम होते ते नियम बाळगावे लागत होते. त्यानंतर भिक्खू आणि दोष परीक्षा म्हणजे यामध्ये असतील जे काही भिक्खू असतील तर त्या भिक्खूमध्ये काही दोष आहेत का तर त्यांची परीक्षा सुद्धा त्या ठिकाणी घेत गेले. तर कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही या संबंधीचे नियम केवळ औपचारिक नव्हते, त्यांना कायद्याचे स्वरूप असून त्यात आरोप ठेवणे, न्यायपरीक्षा आणि शिक्षा यांचा अंतर्भाव होईल. आणि या प्रकारे जर जे काही भिक्खू असतील तर त्या भिक्खूंनी आपल्या जीवनचर्यामध्ये कसं वागलं पाहिजे, कसं नाही वागलं पाहिजे अशा प्रकारचे काही केवळ नियम हे औपचारिक प्रकारचे नव्हते तर बंधनकारक होते आणि त्यांना कायद्याचे स्वरूप होतं. जे काही कायदा म्हणजे कायदा मोडल्याच्या नंतर शिक्षा होणार, तर अशा प्रकारचे हे नियम होते की ते नियम म्हणजे त्यांच्यासाठी कायदा होता आणि तो कायदा किंवा ते नियम मोडले तर त्यांना शिक्षा होत गेली. आणि त्याप्रमाणे योग्य रीतीने नियोजलेल्या न्यायमंडळाशिवाय भिक्खूला शिक्षा करता येत नसे. आणि अशा प्रमाणे जर कोणी समजा एखादा अपराध केला, एखादा नियम जर मोडला भिक्खूंनी, तर त्यावेळेस जे काही योग्य प्रकारचं काही नियोजन मंडळ असते भिक्खूचं, म्हणजे भिक्खूचा एक जे काही संघ असतो नियोजन मंडळ असते, तर त्या नियोजन मंडळानं त्यांना शिक्षा करायची असते, दुसरं कोणी शिक्षा करत नव्हतं. आणि जे त्या नियोजन मंडळानं त्याला शिक्षा केली ते शिक्षा त्यांना भोगावी लागत असे. हे न्यायमंडळ ज्या ठिकाणी भिक्खूच्या हातून अपराध घडला त्या ठिकाणी राहणाऱ्या भिक्खूचे बनवलेले असेल. आणि त्यानंतर अशा प्रकारचं हे जे काही न्यायमंडळ असं असते की ते न्याय कोणा मोडला असेल तर त्यांना काही प्रतिबंध करायचा, काही म्हणजे शिक्षा करायची. तर हे शिक्षाचे करणारं जे काही न्यायमंडळ होतं तर हे न्यायमंडळ भिक्खूच्या हातून जे काही अपराध घडला तर त्या ठिकाणी राहणारे काही जे भिक्खू होते तर त्या भिक्खूपासून ते न्यायमंडळ बनत गेलं. न्यायमंडळासाठी लागणारी भिक्खूची आवश्यक संख्या उपस्थित असल्याशिवाय भिक्खूची न्यायपरीक्षा होत नसे. आणि जेव्हा एखाद्या वेळेस एखाद्या भिक्खूनं समजा न्याय कोणताही एखादा आट मोडली असेल, नियम मोडला असेल आणि तेव्हा त्यांना काही शिक्षा करायची असेल तर ती शिक्षा करण्यासाठी जेव्हा हे न्यायमंडळ त्या ठिकाणी बसत गेलं तर हे न्यायमंडळ मध्ये जेवढे सभासद असतील ते सर्वच्या सर्व सभासद तिथं आल्याशिवाय अशा प्रकारचे कोणतंही शिक्षा देणं किंवा न्याय करणं हे होत नव्हतं. आरोप निश्चित असल्याशिवाय कोणत्याही न्याय परीक्षेला कायदेशीर स्वरूप येत नसे. आणि अशा प्रकारे जर कोण एखाद्यानं सांगलं की अशा प्रकारचा त्या भिक्खूंनी नियम मोडलेला आहे तर हे जोपर्यंत नियम मोडलेला आहे हे साबित होणार नाही तोपर्यंत त्यांना अशा प्रकारचे कोणतेही आदेश किंवा जे काही सजा असेल किंवा जे कायदा असेल तर तो कायदा त्या ठिकाणी त्यांना आरोपी मानत नसत. कोणतीही न्यायपरीक्षा आरोपीच्या अनुपस्थितीत केल्यास तिला कायदेशीर स्वरूप येत नसे. किंवा एखाद्या वेळेस जेव्हा एखादा भिक्खू त्यांनी कोणती तरी आट मोडली, नियम मोडला आणि नियम मोडल्याच्या नंतर हे न्यायमंडळ जे आहे हे बसलं आणि ते नियम मोडलेला जे भिक्खू आहे त्या ठिकाणी आला नाही आणि त्याच्या माघारी समजा यानं जर
सुनावणी केली किंवा जे काही शिक्षा आहे ती शिक्षा सांगली तर ते शिक्षा गृहीत धरले जात नसे किंवा त्याला कायद्याचं स्वरूप होत नव्हतं. आरोपीला स्वतःच्या बचावाची पूर्ण संधी दिली नसल्यास कोणतीही न्यायपरीक्षा कायदेशीर मानली जात नसे. आणि अशाप्रमाणे एखादा जर आरोपी असेल, एखादा जर नियम मोडलेला भिक्खू असेल तर त्या भिक्खूंना सुद्धा अनुमती होती आपली बाजू मांडण्याची आणि आपली बाजू मांडून त्यासाठी आपलं जे काही असेल म्हणणं तर तो त्या ठिकाणी सांगत गेला. आणि समजा कदाचित असं आपलं म्हणणं मांडण्याची जर त्यांना समजा संधी दिली नाही आणि न्याय येतं त्या ठिकाणी देऊन टाकला, जे बी काही नियम असेल त्या नियमाच्या आधारे त्यांना शिक्षा देऊन टाकली तर यांना सुद्धा कायद्याचं स्वरूप प्राप्त होत नसेल. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाला की भिक्खूला खालीलप्रमाणे शिक्षा देण्यात येतं. आणि त्याच्यानंतर त्या भिक्खूनं जे काही अटी मोडले असतील, जे काही नियम मोडले असतील आणि अशा प्रकारचे जे काही आरोप असेल आणि हा आरोप त्यांच्यावर सिद्ध झाला तर नंतर मात्र त्याला शिक्षा देण्यात येत असे. आणि ते शिक्षा जसं काही तर्जनीय कर्म आणि नियस्स कर्म, प्रवर्जीय कर्म आणि उत्प्रेक्षीय कर्म आणि परिवास कर्म अशा प्रकारे त्यांना शिक्षा दिली जात असते. आता त्याच्यामध्ये जे काही तर्जनीय कर्म होतं तर तर्जनीय कर्म म्हणजे अशा प्रकारे की त्या भिक्खूला एक ताकीद द्यायची किंवा एक धमकी द्यायची, समजा की तू याच्यानंतर करणार नाही, तू याच्यानंतर केलं नाही पाहिजे किंवा काही ना काहीतरी समजा त्यांना असं सांगायचं शिक्षेपायी समजा काही ना काही एखादं काम कर असं त्यांना सांगत गेले. त्याच्यानंतर जे काही नियस्स कर्म होतं तर नियस्स कर्म म्हणजे असं होतं की एखादा भिक्खू जे आहे तर ते भिक्खू वेडा झाला आहे असं म्हणून घोषित करत गेले. समजा की हा भिक्खू वेडा आहे आणि वेडा असल्या कारणानं त्यानं हे जे काही नियम असतील हे नियम तोडले असतील आणि म्हणून तो भिक्खू संघामध्ये राहणार नाही, तर वेडा भिक्खू म्हणून त्याला घोषित करत गेले. त्यानंतर परिवार्जीय कर्म म्हणजे परिवार्जीय कर्म म्हणजे याचा अर्थ त्याने जी परिवर्ज्या घेतलेली आहे तर त्या परिवर्जीमधून किंवा त्या संघामधून त्याची हकालपट्टी करायचं आणि वाईट टाकण्याचं जे काही म्हणतो आपण तर अशा प्रकारची सजा त्यांना देत गेली. आणि त्याच्यानंतर उत्प्रेक्षीय कर्म. आता उत्प्रेक्षीय कर्म म्हणजे त्या भिक्खूवर बहिष्कार टाकायचा, म्हणजे त्या भिक्खूला बहिष्कार टाकून त्या भिक्खूला कोणही दान धर्म नाही केलं पाहिजे, कोणही भोजन नाही वाढलं पाहिजे, कोणही त्याला जवळ नाही धरलं पाहिजे, अशा प्रकारचा बहिष्कार टाकायचा. आणि त्यानंतर परिवास कर्म म्हणजे जे काही एखाद्या भिक्खू सोबत ते एखाद्या विहारात राहत असतील तर त्या विहारामधून त्याची हकालपट्टी करायची, म्हणजे कोणत्याही विहारामध्ये प्रवेश बंदी त्यांना करायची, म्हणजे त्याने विहारामध्ये कधी राहायचं नाही, पाऊस येऊ ऊन येऊ काही असो, परंतु ते कधीही एखाद्या झाडाखाली राहतील, जंगलात राहतील, कुठेही राहतील, परंतु एखाद्या विहारामध्ये राहण्याची अनुमती त्यांना नसे. अशा प्रकारच्या ही शिक्षा होत. आणि विहारातून बाहेर घालविल्यानंतर आभार कर्माचा उपयोग करता येत असे. आभार कर्म म्हणजे संघाचे रद्द केलेले सभासदत्व परत घेणे. अध्यात्म कर्म हे विहारातून बाहेर घालविल्यानंतर भिक्खूने आपली वागणूक नीट ठेवून संघाचे समाधान केले आणि संघाने क्षमा केली तरच केले जात असे. आणि अशाप्रमाणे एखाद्या वेळेस एखाद्या भिक्खूला नियम मोडल्याच्या नंतर समजा त्याला परिवार कर्म जे आहे या अंतर्गत समजा त्यांना शिक्षा झालेली आहे आणि त्या शिक्षा अंतर्गत त्यांची विहारातून हकालपट्टी झालेली आहे, तर तेव्हा विहारातून हकालपट्टी झाल्याच्या नंतर त्यांनी बाहेर कुठेही राहायचं, जंगलात राहायचं, झाडाखाली राहायचं आणि परत आपले जे काही नियम असतात ते नियम धरून राहायचं. आणि समजा नियम धरून तो काही दिवस राहिल्याच्या नंतर जर भिक्खू संघाला वाटलं की त्यांनी आपले जे काही अपराध आहे आणि त्यासाठी जी भेटलेली त्यांना शिक्षा आहे ती शिक्षा त्यांनी पाळलेली आहे आणि तो खरोखरच नियमाला धरून चालत आहे असं जर वाटलं तर तो नंतर परत आणखी भिक्खू संघामध्ये समाविष्ट होत असे. भिक्खू आणि अपराध स्वीकृती. भिक्खू संघाविषयी एक जी अगदी नवीन आणि अपूर्व अशी संस्था भगवंताने निर्मिली ती म्हणजे उपोसत अथवा हातून घडलेल्या अपराधाची स्वीकृती ही संस्था होय. आणि अशाप्रमाणे भगवान बुद्धानं जे काही भिक्खू संघ होता तर या भिक्खू संघासाठी एक नवीन अशी एक संस्था निर्माण केली. तर ते नवीन संस्था निर्माण केली तर त्या संस्थेला उपोसत अशा प्रकारे संबोधतात. आणि उपोसत किंवा त्यांच्या हातून काही जे अपराधाची जे काही स्वीकृती म्हणजे
एखादा माणूस आपणहून समजा मी अपराध केलेला आहे असं आपणहून कबुली देत गेला, तर अशा प्रकारे जे काही उपोषण म्हणजे उपोषण करण्याची पाळी त्यांच्यावर येत गेली, तर अशा प्रमाणे ही एक संस्था बनवलेली आहे. म्हणजे त्याने आपणहून अपराध कबूल करायचा आणि आपणहून ते जे काही अपराधाला शिक्षा असेल किंवा अपराध स्वीकार केल्याच्या नंतर जे काही नियम असतील तर नियम पाळायचे, अशा प्रकारचं उपोषण भगवान बुद्धानं बनवलेलं होतं. अपराध किंवा दोष यापैकी या संबंधी केलेल्या नियमाचे परिपालन करावायला लावणे शक्य आहे हे भगवंताच्या लक्षात आले होते. आणि अशा प्रकारे एखादा समजा कोणी अपराध केलेला असेल किंवा एखादा दोष केला असेल आणि दोष केल्याच्या नंतर त्याने ते आपण आपलंहून मान्य केलं असेल, तर हे भगवान बुद्धाला माहित होतं की असे कोणी मान्य बी करणारे इमानदार असतात, तर त्यांच्यासाठी अशा प्रमाणे एखादी आपण संस्था निर्माण करायला पाहिजे की त्या लोकांना आपण आपलं राहून आपला जे काही दोष आहे त्या दोषाबद्दल जे काही आपल्याला मिळणारा हे आहे शिक्षा आहे, त्या शिक्षा आपण होऊन पाळली पाहिजे. परंतु त्यांचे उल्लंघन झाले असता दोष अथवा अपराध घडत नसे असेही काही प्रतिबंध भगवंतांनी पाळून दिलेले होते. आणि अशा प्रमाणे जेव्हा की उपोषण करता करता जर अशा प्रकारे समजा कोणत्या गोष्टीने एखादी आपले दोष निर्माण होत नसतील, अशा प्रकारचे सुद्धा काही नियम भगवंतांनी बनवलेले होते. त्यांच्या मते प्रतिबंधाचा शील निर्मिती आणि शील संवर्धन यांच्याशी अतिशय दाट संबंध असल्यामुळे त्याचेही परिपालन करणे अपराध संबंधीच्या नियमांना परिपालना इतकेच आवश्यक होते. आणि त्यामुळं जे काही शील दिलेले होते भगवान बुद्धांनी, तर ते शील सुद्धा इतर जे काही अपराध असतील तर त्या अपराधासंबंधी त्यांना जी मिळालेली शिक्षा आहे तर तो शिक्षा ही शीलाप्रमाणेच होती असं सुद्धा भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. किंवा तेवढीच आवश्यक, जेवढे शील आपल्याला आवश्यक आहे तेवढे ती शिक्षा सुद्धा आपल्याला आवश्यक आहे, आपण ती पाळलीच पाहिजे असं भगवान बुद्धाने सांगितलं होतं. परंतु या प्रतिबंधाचे परिणामकारक रीतीने परिपालन करण्याचा मार्ग त्यांना आढळेना, म्हणून त्यांनी काही लोकांसमोर या प्रतिबंधाच्या उल्लंघनाची उघड कबुली देणे हा उपसताचा प्रकार शोधून काढला. अशा प्रकारे जे काही भिक्खूंना जे काही प्रतिबंध दिलेले आहेत, काही नियम दिलेले आहेत, तर ते नियम मोडल्याच्या नंतर किंवा त्या नियमाचं जे काही परिपालन आहे तर तो परिपालन करायचे असतील तर हे परिपालन करताना समजा त्यांना कोणते नियम आहेत तर हे नियम काय लावावे हे भगवान बुद्धाला समजलं नाही किंवा असे नियम वेगळे काढावे असं भगवान बुद्धाला वाटलं नाही. म्हणून भगवान बुद्धांनी अशा लोकांच्या समोर जे काही त्यांना प्रतिबंध द्यायचे परत, की एखादा अपराध त्यांनी केला आणि अपराध केल्याच्या नंतर पुन्हा त्यांचे काही प्रतिबंध असतील, काही नियम असतील त्यांचे वाढवायचे, तर यांच्या नियमाची जे काही कबुली असेल तर हे कबुली स्वतःहून आपण दिली पाहिजे. तर त्यांचे जे काही नियम असतील तर ते नियम कमी होत गेले आणि अशा प्रकारचे काही नियम भगवंताने काढले. आणि हा प्रकार म्हणजे भिक्खूची सद विवेक बुद्धी संघटित करून वाममार्गी त्यांचे पाऊल न पडेल अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे. आणि अशा प्रमाणे जर एखादा अपराध केला असेल, एखादी जे काही नियम असेल, नियम त्यांनी मोडला असेल, तर त्यावेळी नंतर जे काही नियम लावले तर त्या नियमामध्ये ते त्या नियमाचं कधीही उल्लंघन करणार नाही आणि कोणत्याही अटी तो मोडणार नाही, अशा प्रकारचे नियम भगवंतांनी सांगितले. उपोषण अथवा अपराधाची कबुली देणे हे पतिमोक्ष या भिक्खू नियमाच्या उल्लंघनापुरतेच मर्यादित होते. आणि अशा प्रकारे जे काही उपोषण असतील किंवा जे काही जे काही आपण अपराध केला याच्याबद्दलची जे काही कबुली देणारे लोक असे भिक्खू असतील तर या भिक्खूंना पतिमोक्ष या भिक्खूच्या नियमाच्या उल्लंघनापुरते मर्यादित होते. म्हणजे जे काही उपोषण असेल त्या उपोषणासाठी अशा प्रकारचे काही नियम दिले होते. आणि उपोषणासाठी त्या ठिकाणच्या भिक्खूची सभा भरवावी लागे वर 15 वाड्यात अशा 3 सभा भरविल्या जात असत. आणि अशा प्रमाणे जे काही उपोषण असतील तर अशा उपोषणासाठी त्या ठिकाणी सभा भरवावी लागत असतील. जे बी काही भिक्खू असतील या सभेचे हे तर त्या ठिकाणी सभा भरवावी लागत गेली. आणि अशी सभा कदाचित 15 दिवसातून एक वेळेस तरी होत होती की तिच्यामध्ये कोणत्या भिक्खूनं चांगलं केलं, कोणत्या भिक्खूनं वाईट केलं, कोणत्या भिक्खूनं नियम नाही पाळले यांची शहानिशा होत गेली. आणि तिच्यामध्ये पहिली चतुर्दशीला, दुसरी पंचमीला आणि तिसरी अष्टमीला. आणि अशा प्रकारे जे काही महिन्यामध्ये आपल्या जे काही चतुर्दशी असतात
तर चतुर्दशी म्हणजे जवळपास महिन्याचा जवळपास चौथा दिवस, त्याच्यानंतर पंचमीला आणि त्याच्यानंतर जे काही अष्टमी येत असते महिन्यामध्ये, प्रत्येक महिन्यात अष्टमी येते, पंचमी येते. तर या 3 वेळेस म्हणजे महिन्यातून 3 वेळेस कदाचित ही सभा बोलवल्या जात असे आणि त्या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागे म्हणूनच कबुलीच्या दिवसाला उपोषण म्हणत असत. आणि अशा प्रमाणे ही सभा ज्या ज्या दिवशी बोलावली जात असे तर ती चतुर्दशीला, पंचमीला आणि अष्टमीला, म्हणून या 3 दिवशी जेव्हा सभा बोलवत असत तर त्या सभेला जे काही भिक्खू असतील तर त्या भिक्खूला उपवास पकडावा लागत असे. आणि म्हणून जेव्हा दिवसभर उपाशी राहायचं असं जेव्हा करावं लागत गेलं असं तर या उपाशी राहण्यावरून त्या दिवसाला किंवा त्या गोष्टीला उपोषण असे म्हणत असत. सभेत एक भिक्खू प्रतिमुखातील एक प्रतिबंध वाचून दाखवी आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशून तो म्हणे, तुम्ही स्तब्ध आहात यावरून तुमच्यापैकी कोणीही या प्रतिबंधाचे उल्लंघन केलेले नाही असे मी गृहीत धरतो. हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढल्या प्रतिबंधाकडे वळे. म्हणजे यानंतर जी सभा त्या ठिकाणी भरत गेली तर त्या संघामध्ये जे बी भिक्खू समाविष्ट असत, जे बी भिक्खू संघ त्या ठिकाणी येत गेला, जे भिक्खू त्या ठिकाणी येत गेले तर त्या भिक्खू संघाला तिथले जे काही हे असतील त्यांचे जे काही मुख्य असतील तर ते मुख्य त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही नियम असतात तर ते नियम तुम्ही पाळले का, म्हणजे उपवासाचे जे काही नियम असतात तर ते नियम तुम्ही पाळले का असे उच्चारण करत गेले किंवा त्या दुसऱ्या भिक्खूंना म्हणत गेले, भिक्खू संघाला म्हणत गेले. आणि जेव्हा भिक्खू तुम्ही नियम हाचे सर्व पाळले का असं म्हणल्याच्या नंतर जेव्हा 3 वेळेस जर कोणत्याही प्रकारची उत्तर नाही दिलं तर तेव्हा जे अशा प्रकारचे कोणी उत्तर दिलं नाही म्हणून अशा प्रकारचे जे काही ठराव आहे किंवा अशा प्रकारचे जे नियम आहेत तर हे नियम प्रत्येकाने पाळले आहे असं मानल्या जात गेले. आणि अशा तऱ्हेची उपवासाची सभा भिक्खूंनी संघातही होई. आणि अशाच प्रकारचं जे काही सभा आहे तर हे जशी उपवासामध्ये होत गेली त्याप्रमाणे भिक्खू संघात सुद्धा होत गेली. प्रतिबंध उल्लंघनाची कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून न्याय परीक्षा चाले. आणि अशा प्रकारे जे समजा एखादा कोणतरी कबुली दिली, समजा की मी कबूल आहे, मी अशा प्रकारचा अपराध केलेला आहे, मी अशा प्रकारचा नियम मोडलेला आहे, अशी कबुली जर दिली तर त्यानंतर न्याय म्हणजे त्यांना काय आपण शिक्षा द्यायला पाहिजे किंवा काय न्याय द्यायला पाहिजे या प्रमाणे समोर चलत गेलं. आणि अपराध घडला असूनही एखाद्या भिक्खूने तो कबूल केलेला नाही तर त्याला तो अपराध करताना त्या भिक्खूने पाहिले असेल, त्या भिक्खूने तो सभेत सांगायचा असे झाल्यावर मग अपराधी भिक्खूवर आरोप ठेवून त्यांच्या न्याय परीक्षेला सुरुवात केली जाईल. आणि अशा प्रमाणे जर ज्याने आट मोडलेली आहे, नियम मोडलेला आहे, त्या भिक्खूने स्वतःहून जर कबुली दिली तर न्याय प्रविष्ट होत असे किंवा समजा त्यांना आपल्यावर जे काही आरोप आहे हे आरोप समजा त्याने मान्य नाही केला, कबुली नाही दिली तर त्यावेळेस त्यांनी जे काही एखादी आट मोडली असेल, जे काही नियम मोडला असेल तर ती नियम एखाद्या भिक्खू समोर मोडला असेल, कारण ते भिक्खू सोबत कोणत्या ना कोणत्या राहतात. तर त्या भिक्खूने हे बघितलेलं असेल तर त्या ज्या भिक्खूने बघितलेलं आहे त्या भिक्खूने त्या ठिकाणी सांगावं की या वेळेला अशा प्रकारचा जे काही नियम आहे तर हे नियम माझ्या समोर या भिक्खूने मोडलेला आहे असं सांगावं. आणि असं सांगल्याच्या नंतर जे काही न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी होत गेलं. तर अशा प्रकारे जे काही भिक्खूचा संघ असेल तर त्या भिक्खूच्या संघाला या अशा प्रकारच्या जे काही अटी दिलेल्या आहेत ते अटी भिक्खू संघाने पाळायच्या होत्या. आणि एखाद्या अटीचा जर समजा नियम मोडला तर मात्र अशा प्रकारे भिक्खूंना त्या ठिकाणी नियम मोडल्या संदर्भामध्ये दोषी ठरवून त्यांना काही शिक्षा सुद्धा होत गेली. तर हे अशा प्रकारचं या विभागामध्ये दिलेलं आहे. आणि यामुळं आज हा पहिला भाग या ठिकाणी संपलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी आज थांबणार आहोत.